नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल स्पर्धा परीक्षा मार्गदर्शकवर. विद्यार्थी मित्रांनो, मुंबई उच्च न्यायालय भरती 2025मध्ये जी निघालेली होती, तर त्यामध्ये तब्बल 4.5 लाखाच्या आसपास टोटल ॲप्लिकेशन रिसीव झालेले आहे. तर यामध्ये काही ॲप्लिकेशन असे पण असतील जे बघा, काही लोकांनी पेमेंट वगैरे होत नव्हते, त्यामुळे खूप साऱ्या लोकांनी परत फॉर्म भरून परत 2-3 वेळा पेमेंट केले. तर त्यांची संख्या देखील या ठिकाणी वाढलेली आहे. आणि काही लोकांनी रजिस्ट्रेशन तर केलेलं आहे पण पेमेंट केलेले नाही, तर त्यांची देखील फॉर्मची संख्या त्या ठिकाणी थोडीफार वाढलेली आहे. तर 4.5 लाख तर रजिस्ट्रेशन झालेले आहे, पण त्यापैकी बघा, जे खरोखर अप्लाय करणाऱ्या मुलांची संख्या आहे ती जवळपास 4.25 लाखाच्या आसपास असू शकते, असा आपला एक अंदाज आहे. तर इतके जास्त फॉर्म आल्यामुळे आता परीक्षा नेमकी कधी होणार आहे आणि परीक्षेचं स्वरूप कसं असणार आहे, सर्व काही माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आणि सोबत उच्च न्यायालय भरतीमध्ये शॉर्टलिस्ट लागत असते, तर यावेळेस देखील शॉर्टलिस्ट लागणार काय, तर शॉर्टलिस्ट म्हणजे नेमके काय आहे, तर ही सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा आणि संपूर्ण बघा. त्याआधी बघा, आपलं हे टेलिग्राम चॅनल स्पेशल आपण उच्च न्यायालय भरती 2025-26साठी बनवलेलं आहे. यामध्ये 208 सबस्क्रायबर आतापर्यंत झालेले आहे. तर याचं जे लिंक आहे ते तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मिळून जाईल. तर आता जो मुंबई उच्च न्यायालय भरतीसाठी तुम्ही फॉर्म भरला, त्यामध्ये जर तुम्हाला सक्सेस मिळवायचे असेल 100% खात्रीशीर, जर तुम्हाला त्यामध्ये चांगले मार्क मिळवायचे असेल, तर त्यासाठी आपण एक मुंबई उच्च न्यायालयाची एक स्पेशल बॅच जी आहे ती लॉन्च केलेली आहे. क्लर्क, पिऊन, हमाल, फराश, ड्रायव्हर, स्टेनो सर्व पदांसाठी ही बॅच उपयुक्त आहे. तर यावेळेस 2381 जागा मुंबई उच्च न्यायालयाच्या याच्यामध्ये आलेल्या आहे. यामध्ये तुम्हाला यूट्यूबवर लाईव्ह क्लासेस मिळतील, व्हिडिओज मिळतील आणि पेपर फॉर्मॅट तुमच्याकडून करून घेतल्या जाईल, यूट्यूबवर लाईव्ह करून घेतल्या जाईल. तर मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता, सामान्य ज्ञान आणि कम्प्युटर ज्ञान हे सिलेबसमध्ये समाविष्ट आहे. याचे सर्व काही PDF तुम्हाला फक्त 219 रुपयामध्ये दिल्या जाईल. आणि 219 रुपयामध्ये तुमचं या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठ, नागपूर खंडपीठ किंवा डायरेक्टली मुंबई उच्च न्यायालयामध्ये देखील तुमचं सिलेक्शन होऊ शकतं. अतिशय उपयुक्त हा कोर्स आहे. यासाठी तुम्हाला हा जो मोबाईल नंबर दिलेला आहे 9284307184, यावर फक्त मेसेज करायचा आहे आणि 219चं पेमेंट करून स्क्रीनशॉट सेंड करायचा आहे. सर्व नोट्स तुम्हाला तुमच्या नंबरवर डायरेक्टली सेंड केल्या जाणार आहे. तर हा नंबर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देखील मिळून जाईल. तर बघा, सुरुवातीला तुमची बघा या ठिकाणी फॉर्म कमी आलेले होते आणि खूप साऱ्या मुलांना प्रॉब्लेम देखील जात होता. तर उच्च न्यायालयाची जी काही वेबसाईट त्यांनी बनवलेली होती अतिशय स्लो चालत होती आणि नेहमी बिझी राहत होती. सुरुवातीला तर ती चांगली चाललेली होती, परंतु जशी एक्झाम डेट जवळ येत होती तसं ते साईट जी आहे ती फार स्लो होत होती. त्यानंतर बघा, हायकोर्टाने एक नोटीस काढली होती की तुमची जी एक्झाम डेट आहे ती 8 तारखेवरून डायरेक्टली 16 तारखेपर्यंत एक्सटेंड केली होती 5 वाजेपर्यंत. त्यामुळे बघा 8 ते 10 दिवस वाढल्यामुळे फॉर्मची संख्या या ठिकाणी 50-60 हजार जास्त झालेली आहे. तर आता इतके जास्त फॉर्म कशामुळे आले, तर वॅकन्सीज यावर्षी भरपूर होत्या, त्यामुळे या ठिकाणी फॉर्मची इतकी जास्त संख्या बघायला तुम्हाला मिळते. तर बघा, हायकोर्ट काय करत असते की शॉर्टलिस्ट लावत असते. त्यांना काय करायचे राहते की परीक्षा देणाऱ्यांची संख्या थोडीफार कमी करायची राहते, आटोक्यात करायची राहते, जेणेकरून परीक्षा लवकरात लवकर संपली पाहिजे आणि जास्त हेक्टिक वर्क झाले नाही पाहिजे. तर ते काय करत असते, ज्यांचे फॉर्म चुकलेले आहे, ज्यांनी फॉर्म भरताना काही मिस्टेक केलेले आहे, व्यवस्थित फोटो अपलोड केलेला नाही, व्यवस्थित साईन अपलोड केलेला नाही, आपापल्या ठिकाणी साईनच्या ठिकाणी फोटो अपलोड केला, फोटोच्या ठिकाणी साईन अपलोड केला, किंवा काही चुकीची माहिती भरली, तर त्यांचे नाव काय करत असते त्यामधून कट करत असतात आणि त्यांना भरती प्रक्रियेतून बाद करत असतात. आणि जे बाकीचे चांगले फॉर्म भरणारे राहतात त्यांचे फॉर्म त्या ठिकाणी ॲक्सेप्ट करत असतात. अशा प्रकारे एक लिस्ट पब्लिश करत असतात की हे शॉर्टलिस्टेड आहे परीक्षा देण्यासाठी
आणि त्यांचीच परीक्षा पुढे घेतली जाते. परंतु यावेळी बघा हायकोर्टाने काय केले आहे तर हजार रुपये फीस तुमच्याकडून घेतलेली आहे शिपाई आणि क्लर्क या पदासाठी. तर यावेळेस जर शॉर्टलिस्ट लावली आणि अशा प्रकारची प्रक्रिया केली तर खूप सारे मुलं त्या ठिकाणी नाराज होणार आहे. कारण की खूप साऱ्या मुलांनी बघा इथून तिथून अरेंज करून 1000 रुपये जमा केलेले आहे. कारण की यावर्षी खूप साऱ्या भरत्या निघालेल्या होत्या. त्यामध्ये सर्व भरतीमध्ये जवळपास 1000 रुपये फीज होती. आणि जर प्रत्येक याचे फॉर्म भरतो म्हटलं तर या ठिकाणी 10-20 हजार तर लगेचच निघून जातात. त्या ठिकाणी जायला यायला खर्च लागतो, बाकीचा देखील खर्च असतो. तर इतके सारे पैसे पे करून जर या ठिकाणी शॉर्टलिस्ट काढून त्यांचे नाव आले नाही तर या ठिकाणी खूप मोठा प्रॉब्लेम येणार आहे. त्यामुळे यावेळेस शॉर्टलिस्ट पब्लिश करणार की नाही उच्च न्यायालय यावर बघा कन्फ्युजन आहे, संभ्रम आहे आणि ती जवळपास नाही देखील प्रकाशित होऊ शकते आणि सर्वांना या ठिकाणी परीक्षा देण्याचा चान्स भेटू शकतो, याची मॅक्झिमम पॉसिबिलिटी आहे. तर सर्वांना चान्स मिळाला पाहिजे कारण की सर्वांनी पेमेंट केलेलं आहे, फॉर्म भरलेला आहे. एक चान्स सर्वांना मिळायला पाहिजे. तर बघा तुमची परीक्षा कधी होऊ शकते तर 4.5 लाख इतके जास्त अर्ज आल्यामुळे आणि परीक्षा ऑनलाईन घेण्याचे जास्तीत जास्त चान्सेस दिसत आहे. आणि ऑनलाईन जर परीक्षा घेतली तर तुमची परीक्षा 1 ते 2 दिवस चालू शकते किंवा 3 दिवस देखील चालू शकते. आणि यामध्ये तुमची एक्झाम शिफ्टमध्ये देखील कंडक्ट केल्या जाऊ शकते. आणि तुम्हाला ही गोष्ट माहितीच असेल की जेव्हा पण एक्झाम तुमची वेगवेगळ्या शिफ्टमध्ये घेतली जाते तेव्हा 100% नॉर्मलायझेशन होतं. आणि आता हे नॉर्मलायझेशन उच्च न्यायालयाच्या भरतीमध्ये देखील होऊ शकतं. आणि नॉर्मलायझेशन आलं की त्या ठिकाणी थोडाफार गोंधळ होतच असतो. तर यामध्ये देखील तुमचं क्लर्क आणि शिपाई पदासाठी नॉर्मलायझेशन होऊ शकतं, शिफ्टमध्ये परीक्षा होऊ शकते. तर आता परीक्षा नेमकी कधी होऊ शकते तर आपण एक एक्सपेक्टेड या ठिकाणी अंदाजा लावू शकतो की तुमचे 16 तारखेला फॉर्म भरून झालेले आहे सर्व प्रकारचे शिपाई क्लर्कचे 16 जानेवारीला. तर यापासून 2 महिने म्हणजेच 16 मार्च नंतर तुमची परीक्षा होऊ शकते, चान्सेस आहे. आणि मार्च किंवा एप्रिलपर्यंत देखील ती परीक्षा तुमची जाऊ शकते कारण की फॉर्म भरपूर आलेले आहे, कॉम्पिटिशन वाढलेली आहे. आणि लास्ट इयरला बघा इतकी जास्त पोस्ट नव्हत्या, वॅकन्सीज कमी होत्या, त्यामुळे फॉर्म कमी आलेले होते, शॉर्टलिस्ट लागल्या होत्या, त्यामुळे संख्या खूपच कमी झालेली होती. त्यामुळे लवकरात लवकर सर्व प्रोसेस पार पडली होती. पण यावेळेस नेमकं काय चेंज करतो उच्च न्यायालय ते बघावे लागेल. आणि त्यासाठी अपडेटेड तुम्हाला राहायचे आहे, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे आहे. चॅनलला सबस्क्राईब तुम्ही जर करून ठेवले, बेल आयकन प्रेस करून ठेवलं तर सर्व माहिती तुम्हाला तुमच्या समोर लवकरात लवकर येते आणि नोटिफिकेशन देखील तुम्हाला मिळते. तर मार्चपर्यंत याची परीक्षा देखील होऊ शकते. तर आपल्या चॅनलवर सर्व काही तुम्हाला व्हिडिओज बघायला मिळतील. परीक्षेच्या आधीपर्यंत सर्व काही आपण IMP वगैरे घेऊन टाकणार आहोत. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. अशाच अपडेटसाठी भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.